नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. छावा बुस्टर बियाणे कंपनीवर कारवाई करा, शेतकऱ्यांचे शिरपूर तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन. छावा बुस्टर कंपनीच्या कापूस बियाण्यावर विश्वास ठेवून शिरपूर तालुक्यातील वाडी गावातील 20 शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात बुस्टर कापूस बियाण्याची पेरणी केली. मात्र प्रत्यक्षात उत्पन्न हे अत्यंत कमी आलेले असून 2 एकर क्षेत्रातून केवळ शेतकऱ्यांना 2च क्विंटल कापूस निघालेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बुस्टर बियाणे वापरल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कंपनीकडे तक्रार केली असता कंपनी त्यांना उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. त्यामुळे संबंधित बियाणे कंपनीवर गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करीत आज रोजी शिरपूर तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शिरपूर फर्स्ट या सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. आता शिरपूर तालुक्याच्या वाडी गावामध्ये आपण आलेलो आहे. गेल्या 2-3 दिवसापासून अवकाळी पावसामुळे शेतकरीवरती मोठं संकट कोसळलेलं असताना अतिवृष्टी 9 ऑक्टोबर रोजी जाहीर झाली. त्या अतिवृष्टीमध्ये सपशेलपणे धुळे जिल्हा असताना फक्त शिरपूर तालुक्याला वगळण्यात आलं. एवढे सगळे संकट शिरपूर तालुक्याच्या शेतकऱ्यावरती असताना वाडी गावामध्ये छावा बुस्टर ही जी व्हरायटी आहे कापसाची, या कापसाच्या व्हरायटीचा एक भोंगळ कारभार समोर आलेला आहे की ती कापूसमध्ये कापूसच निघत नाही, त्याच्या कैऱ्याच फुटत नाही. एकीकडे शेतकऱ्यावरती एवढा मोठा संकट असताना या बुस्टर सारख्या कंपनीने, या छावा सारख्या कंपनीने हा जो शेतकऱ्यांवरती घाला घातलेला आहे, जो अन्याय केलेला आहे, हा अतिशय चुकीचा आहे. त्यांना जेव्हा गावामध्ये बोलवण्यात आलं, जेव्हा एवढ्या सगळ्या 15-20 शेतकऱ्यांनी या गावामध्ये त्यांचं व्हरायटी लावलेली आहे, पण त्या कापूसच निघत नाही. 2-2.25 एकरमध्ये क्विंटलभर सुद्धा 1.5 क्विंटल कापूस निघतो. एक तर त्या कापसाला आधी भाव मिळत नाही, हमी भाव मिळत नाही, त्यातल्या त्यात वरतून नैसर्गिक आपत्ती आलेले, आणि त्यातच अशा पद्धतीने बुस्टर आणि या छावा कंपनी सारखे हे असले धंदे जर का या कंपनीने लावले असतील तर हा शेतकऱ्यावरती अन्याय आहे. आणि जेव्हा आम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांशी किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी बोलणं केलं तर ते कुणीही अवेलेबल राहत नाही, ते फोनही उचलत नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या वतीने मी आपले कृषी अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन करतो की अशी जी कोणती कंपनी आहे, या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे याला सर्वस्वी जबाबदार ती कंपनी आहे. त्या कंपनीने यांची नुकसान भरपाई तर द्यावीच, पण शासनाने याच्यावरती कडक कारवाई करून त्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करून पुढच्या वेळी असा कुठलाही शेतकरी त्यांच्यामध्ये फसू नये, ही जबाबदारी सर्वस्व प्रशासनाची आहे.